शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून शिंदे गटात जाण्याचा प्रयत्न करणारे आणि सध्या शिंदे गटात गेलेले ओमराजे यांना मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलाय। एकंदरीत संपूर्ण राजकारण त्यांचं आता संकटामध्ये आल्याची चर्चा सुरू झाली आहे। कोर्टाने दिलेल्या निकालाच्या नंतर पद्मसिंह पाटील यांच्याबरोबरच इतर 9 आरोपीची मुक्तता झाल्याचा निकाल आज मुंबई हायकोर्टाने दिला आणि याच वेळी ओमराजे निंबाळकर यांना हा पहिला मोठा झटका बसला आहे। मित्रांनो, पवनराजे हत्याकांडामध्ये हा निकाल गेली 20 वर्ष याची संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये जोरदार चर्चा आहे। पद्मसिंह पाटील यांना मुख्य आरोपी करून या संपूर्ण निकालावरती ओमराजेंना असं वाटायचं की हा निकाल आपल्या बाजूने लागून 9च्या 9 आरोपींना जन्ममृत्यूची शिक्षा होईल, परंतु कोणत्याही पुराव्याअभावी सबळ हा निकाल कोर्टाने दिला असून ओमराजेंना मात्र हा पहिला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंची साथ सोडली त्यावेळी ओमराजे निंबाळकर आनंदामध्ये होते, मात्र दुसऱ्याच दिवशी हा निकाल लागला आणि ओमराजे निंबाळकर यांना मात्र हा मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे। आता ओमराजेंना विचारलं की तुम्ही शिंदे गटात प्रवेश करणार की नाही, तेव्हा ओमराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आणि म्हटले निकाल आणि पक्षप्रवेश वेगळा आहे। माझ्या मतदारसंघामध्ये मी जाऊन माझ्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा करेल आणि नंतरच माझा प्रवेश ठरवेल। म्हणजे मित्रांनो, आता ओमराजे यांना हा झटका बसल्यानंतर आपला निर्णय बदलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी मात्र ओमराजेंना मातोश्रीवरती प्रवेश मिळणार की नाही याबद्दल सगळ्यात मोठं विधान केलं असून आता ओमराजेंना प्रवेश देणं आणि नाही देणं हे सर्वस्वी उद्धव ठाकरे ठरवतील असा सगळ्यात मोठा इशारा ओमराजेंना दिला आहे। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांची दोन्ही बाजूनं कोंडी झाली असून निकालाही विरोधात शिंदे गटात जायचं की नाही हा देखील मोठा प्रश्न। यामुळे निंबाळकर यांना हा पहिला मोठा झटका महाराष्ट्राच्या राजकारणात बसल्याचं चित्र सध्या समोर दिसतंय। त्यामुळे पवनराजे हत्याकांडातील सगळे आरोपी निर्दोष मुक्त झाले असून पद्मसिंह पाटील यांच्यासह संपूर्ण त्यांच्या कुटुंबांना हा न्याय मिळाला असल्याची भावना अर्चना पाटील यांनी व्यक्त केली। त्या सगळ्या कारणास्तव ओमराजेंसाठी मात्र हा दिवस काळाकुट्ट असणार आहे। मात्र ठाकरेंना सोडल्यानंतर हा पहिला झटका ओमराजेंना मिळाला आहे।